श्री गणेशाय नमः. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार मंडळी, ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, बाजूला बिल्डिंगचे फर्निचरचे काम चालू असल्या कारणाने व्हिडिओमध्ये आवाज येत असेल तर समजून घेणे. आज आपण जाणून घेणार आहोत दीप अमावस्या म्हणजे काय, या दिवसाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे, तसेच घरी दीप अमावस्येची पूजा योग्य पद्धतीने कशी करायची, पूजेसाठी कोणते साहित्य लागते, संकल्प कसा करायचा, दीपपूजनाची संपूर्ण विधी, कोणते मंत्र म्हणायचे, नैवेद्य काय दाखवायचा आणि या दिवशी काय करावे, काय टाळावे. नंतर दीपपूजनाची म्हणजे दीप अमावस्येची पारंपरिक कथा, या सविस्तर विषयांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग श्रद्धा आणि भक्तिभावाने आजच्या विषयाला सुरुवात करूया. मंडळी, आता आपण आषाढ अमावस्या म्हणजे दीपपूजन कधी आहे याविषयी थोडे जाणून घेणार आहोत. यंदा आषाढ अमावस्या बुधवार दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी आहे. अमावस्या तिथीची सुरुवात मंगळवार 11 ऑगस्ट रोजी उत्तर रात्री 1:53 सुरू होत आहे आणि 12 ऑगस्ट बुधवार रोजी रात्री 11:06 पर्यंत समाप्त होणार आहे. त्यामुळे 12 ऑगस्ट रोजी श्रद्धापूर्वक दीपपूजन, पितृस्मरण आणि दानधर्म करण्यास विशेष महत्त्व आहे. जर तुम्ही प्रथमच दीप अमावस्येची पूजा करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. दीप अमावस्या म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील अमावस्या दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते. अनेक भागात तिला दिव्यांची अमावस्या असेही म्हणतात. भारतीय संस्कृतीत दीप म्हणजे केवळ प्रकाश देणारे साधन नाही. दीप हा ज्ञान, आशा, सात्विकता आणि ईश्वर प्रकाशाचे प्रतीक मानला जातो. आपल्या घरातील दिवे वर्षभर देवपूजा, सण, उत्सव, व्रत आणि शुभ कार्यांमध्ये वापरले जातात. त्यामुळे या दिवशी त्या दिव्यांची स्वच्छता करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची सुंदर परंपरा आहे. दीप अमावस्या का साजरी करतात? आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक वस्तूकडे केवळ वस्तू म्हणून पाहिले जात नाही. ज्या वस्तू आपल्या दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरतात त्यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे. दिवा अंधार दूर करून प्रकाश देतो, म्हणून दीपाला ज्ञानाचे व मंगलतेचे प्रतीक मानले जाते. दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची स्वच्छता करून त्यांची पूजा केली जाते आणि प्रार्थना केली जाते. हे दीपदेवा, जसा तू अंधार दूर करतोस तसाच आमच्या जीवनातील अज्ञान, दुःख आणि नकारात्मकता दूर करून सद्बुद्धी, शांती आणि भक्तीचा प्रकाश आमच्या जीवनात सदैव राहू दे. दीप अमावस्येचे आध्यात्मिक महत्त्व म्हणजे धर्मशास्त्रांमध्ये प्रकाशाला विशेष स्थान आहे. दीप प्रज्वलित करणे म्हणजे केवळ ज्योत पेटवणे नव्हे, तर आपल्या अंतःकरणातील श्रद्धा, भक्ती आणि सद्भाव जागृत करणे होय. घरात रोज लावला जाणारा दिवा हा देवपूजेचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. श्रावण महिन्याशी दीप अमावस्येचा संबंध म्हणजे दीप अमावस्येनंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. श्रावण हा भगवान शंकर, भगवान विष्णू, श्री गणेश आणि देवीच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या पवित्र महिन्याचे स्वागत करण्यापूर्वी घरातील देवघर, पूजेची भांडी आणि दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करण्याची सुंदर परंपरा आहे. ही परंपरा अनेक ठिकाणी आजही जपली जाते. यामागील भाव असा की बाह्य स्वच्छतेबरोबरच मनाचीही शुद्धता करून भक्तिभावाने श्रावण महिन्याचे स्वागत करावे.
दीप अमावस्येच्या दिवशी काय तयारी करावी? पूजा सुरू करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची तयारी करणे आवश्यक आहे, ते आपण आता जाणून घेऊ. सकाळी लवकर उठून स्नान करावे. घर आणि देवघर स्वच्छ करावे. पूजेमध्ये वापरले जाणारे पितळी, तांब्याचे, चांदीचे किंवा इतर धातूंचे दिवे सर्व स्वच्छ धुवून घ्यावेत. दिवे स्वच्छ झाल्यावर स्वच्छ कपड्याने पुसून कोरडे करावेत. त्यानंतर देवघरात किंवा पूजेच्या ठिकाणी स्वच्छ चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे. त्यावर लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा कापड अंथरायचा आहे. त्यावर चिमूटभर तांदूळ म्हणजे अक्षता टाकून त्यावर दिवा ठेवायचा. असे सर्व प्रत्येक दिवे चौरंगावर किंवा पाटावर मांडून घ्यायचे आहे. त्यानंतर आता आपण पूजेसाठी काय काय साहित्य लागणार त्याविषयी जाणून घेऊया. पूजा करण्यासाठी प्रथम स्वच्छ पितळीचे दिवे किंवा मातीचे दिवे, तांब्याचे दिवे किंवा चांदीचे दिवे जे घरात असतील आपण वर्षभर पूजेसाठी वापरतो, ते सर्व दिवे पाटावर आपण मांडून घेतलेले आहे. त्यानंतर तूप किंवा तिळाचे तेल आपल्या स्थानिक परंपरेनुसार घ्यायचे आहे. कापसाच्या वाती, लांब वाती किंवा फुलवाती दोघं लागतील. हळद, कुंकू, अक्षता, फुले, तुळशीची पाने, गंध, धूप, अगरबत्ती, नैवेद्य, कापूर, स्वच्छ पाण्याचा कलश, पूजेसाठी स्वच्छ आसन असे सर्व घ्यायचे आहे. आता आपण दीप अमावस्येची पूजेची सुरुवात करूया. पूजेला बसण्यापूर्वी स्वच्छ वस्त्रे परिधान करा. शक्य असल्यास पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून आसनावर बसा. मन शांत करून आपल्या कुलदैवत, इष्टदेवता आणि गुरुजनांचे स्मरण करा. त्यानंतर संकल्प करायचा. म्हणजे पूजेपूर्वी संकल्प करणे ही भारतीय पूजा पद्धतीतील महत्त्वाची परंपरा आहे. संकल्प म्हणजे श्रद्धापूर्वक ईश्वराला आपल्या पूजेची भावना अर्पण करणे. ते म्हणजे दोन्ही हातात थोडे पाणी, अक्षता आणि फूल घ्या आणि मनोभावे प्रार्थना करा. हे परमेश्वरा, आज दीप अमावस्येच्या पवित्र दिवशी मी श्रद्धा, भक्ती आणि कृतज्ञतेने दीपपूजन करीत आहे. या पूजेमुळे माझ्या कुटुंबाला आरोग्य, सुख, शांती, सद्बुद्धी आणि धर्ममार्गाची प्रेरणा लाभो. माझ्याकडून झालेल्या जाणत्या अजाणत्या चुका क्षमा करा. यानंतर हातातील पाणी ताम्हनात सोडा. त्यानंतर हे ताम्हनामधील पाणी तुळशीच्या झाडाच्या व्यतिरिक्त इतर झाडांच्या कुंडीमध्ये टाकू शकतात. त्यानंतर श्री गणेश पूजन करायचे आहे. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजनाने केली जाते. म्हणून 2 नागवेलीची पाने घ्यायची आहे. त्यावर गणपतीची मूर्ती असेल तर गणपतीची मूर्ती घ्यायची किंवा सुपारी असली तरी चालेल. श्री गणेशांना गंध, अक्षता, फुले आणि दुर्वा अर्पण करायचे. नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर हा मंत्र म्हणावा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभं निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा. मनापासून श्री गणेशाला प्रार्थना करा की ही पूजा कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होऊ दे. दीपांची पूजा कशी करावी? तर आता स्वच्छ केलेले सर्व दिवे समोर व्यवस्थित पाटावर किंवा चौरंगावर मांडावेत. प्रत्येक दिव्यावर प्रथम हळद आणि नंतर कुंकू लावावे, अक्षता वाहाव्यात, फुले अर्पण करावे. त्यानंतर काही काही भागामध्ये कापसाच्या वस्त्रांची माळ सुद्धा दिव्यांना अर्पण करतात. शक्य असल्यास फुलांचा छोटा हार अर्पण करावा. ही पूजा करताना आपल्या मनात असा भाव असावा, हे दिव्यांनो, तुम्ही आमच्या घराला, देवघराला आणि जीवनाला वर्षभर प्रकाश देतात. आज आम्ही तुमच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. दिव्यांमध्ये तेल किंवा तूप कसे भरावे? तर आपल्या परंपरेनुसार जसे
तूप किंवा तिळाचे तेल वापरले जाऊ शकते. दिव्यांमध्ये स्वच्छ कापसाची वात ठेवावी. जर लांब वातीचे दिवे असतील तर लांब फुलवातीचे दिवे असतील तर फुलवाती ठेवाव्या. लांब वातीच्या दिव्यांमध्ये तिळाचे तेल टाकावे आणि फुलवातीच्या दिव्यांमध्ये तूप टाकावे. तुम्ही सर्व दिव्यांमध्ये तुमच्या परंपरेनुसार तूप किंवा तेलाचे दिवे लावू शकतात. हे सर्व टाकल्यानंतर वात योग्य प्रकारे बसवून शांत मनाने दिवा प्रज्वलित करावा. दिवा लावताना घाई करू नये. दीप प्रज्वलित करताना प्रार्थना म्हणायची आहे. दिवा लावताना हा प्रसिद्ध श्लोक म्हणू शकतात. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योतिर्नमस्तुते. त्यानंतर दीपक ज्योती परब्रह्म दीपम ज्योतिर्जनार्दनम दीपो हरतु मे पापम दीप ज्योतिर्नमस्तुते. हे श्लोक म्हणताना ज्योतीकडे श्रद्धेने पाहावे. सर्व दिव्यांना नमस्कार करायचा आहे. त्यानंतर धूप आरती करायची आहे. काही ठिकाणी कणकेचे दिव्यांनी या सर्व दीपांना ओवाळले जाते, अशी प्रथा आहे. तर ते दिवे कसे करायचे? तर कणिक घ्यायची आहे, त्यात थोडेसे चिमूटभर हळद घ्यायची आणि कणिक मळून घ्यायची आहे घट्ट आणि ते 5 छोटे-छोटे दिवे करायचे आहे. असे कणकेचे छोटे दिवे तयार करून त्यात तूप किंवा तेल घालून ते प्रज्वलित केले जातात. श्रद्धेनुसार त्या दिव्यांनी सर्व दीपांना ओवाळून घ्यायचे आहे किंवा देवघरातील देवतांना तसेच घरातील मुख्य दीपाला ओवाळण्याची ही प्रथा आहे. ही परंपरा सर्वत्र नसली तरी जिथे रूढ आहे तिथे ती भक्तिभावाने पाळली जाते. दीपपूजनानंतर नैवेद्य अर्पण करायचा आहे. नैवेद्यामध्ये साखर किंवा आपल्या परंपरेनुसार तयार केलेला नैवेद्य दाखवू शकतात. नैवेद्य अर्पण करताना मनात नम्रतेने प्रार्थना करा. हे ईश्वर, हा नैवेद्य भक्तिभावाने अर्पण करीत आहे. कृपया तो स्वीकार करून आमच्यावर सदैव कृपादृष्टी ठेवा. यानंतर दीप अमावास्येची कथा ऐकण्याची प्रथा आहे. ही कथा ऐकल्यानंतर दिव्यांची पूजा संपूर्ण होते असे सांगितले जाते. आता आपण दीप अमावास्येच्या निमित्ताने सांगितली जाणारी महाराष्ट्रातील एक पारंपरिक लोककथा जाणून घेऊया. या कथेतून दीपपूजनामागील श्रद्धा, कृतज्ञता आणि सत्याचा सुंदर संदेश उलगडतो. महाराष्ट्रातील या पारंपरिक लोककथेचा भावार्थ जाणून घेऊया. असे सांगितले जाते की पूर्वी एका समृद्ध राज्यात एक न्यायप्रिय आणि धर्मशील राजा राज्य करत होता. त्याच्या राजवाड्यात वैभवाची कमतरता नव्हती, पण त्या घरातील धर्म, संस्कार आणि देवभक्ती हेच खरे वैभव मानले जात असे. राजघराण्यातील एक सून अत्यंत सद्गुणी आणि भक्तिमय स्वभावाची होती. ती रोज सकाळी उठून देवघर स्वच्छ करत असे. प्रेमाने दिवे घासून पुसून त्यांना तेल वात घालून प्रज्वलित करत असे. संध्याकाळीही ती भक्तिभावाने दीप लावत असे. तिचा विश्वास होता की ज्या घरात दीपाची ज्योत आदराने प्रज्वलित केली जाते, त्या घरात ईश्वराची कृपा सदैव राहते. एके दिवशी घरात एक स्वादिष्ट पदार्थ तयार झाला. त्या सुनेला तो पदार्थ खाण्याची इच्छा झाली आणि तिने तो पदार्थ खाल्ला. पण नंतर ते घरात त्या पदार्थाची चौकशी झाली तेव्हा त्याचा आळ उंदरांवर ठेवण्यात आला. असे या पारंपरिक कथेत सांगितले जाते. उंदरांना हा अन्याय सहन झाला नाही. या गोष्टीचा त्यांना राग आला. रागाच्या भरात त्यांनी तिची चोळी कुरतडून ती पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन ठेवली. सकाळी हा प्रकार पाहून घरातील लोकांचा गैरसमज झाला. घडलेल्या प्रसंगामागील सत्य कोणालाच माहीत नव्हते. गैरसमज वाढला आणि निरपराध असूनही त्या सुनेलाच दोष देण्यात आला. तिने सत्य सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिच्यावर कोणी विश्वास ठेवला नाही.
अखेरीस दुःखी मनाने तिला राजवाडा सोडावा लागला. तिच्या जाण्याने राजवाड्यातील वातावरण बदलले. देवघरात रोज भक्तिभावाने प्रज्वलित होणाऱ्या दिव्यांनाही जणू तिची उणीव भासू लागली. काही दिवस असेच गेले आणि आली आषाढी अमावास्येची पवित्र रात्र. त्या दिवशी राजा शिकारीसाठी वनात गेला होता. परत येताना रात्र झाली. थकलेल्या राजाने एका विशाल वृक्षाखाली विश्रांती घेण्याचे ठरवले. आजूबाजूला शांतता होती. तेवढ्यात राजाच्या कानावर काही विलक्षण स्वर ऐकू आले. त्याने आजूबाजूला पाहिले. तेथे कोणीच दिसत नव्हते, परंतु जणू विविध घरातील प्रज्वलित दिवे एकत्र येऊन परस्परांशी संवाद साधत होते. राजा आश्चर्यचकित होऊन तो संवाद ऐकू लागला. एक दीप दुसऱ्या दीपाला प्रेमाने विचारत होता, बंधूंनो, आज तुमच्या घरातील दीपपूजन कसे झाले? पहिला दीप आनंदाने म्हणाला, माझ्या घरातील लोकांनी आज मला प्रेमाने स्वच्छ केले. तेलवात घालून भक्तिभावाने प्रज्वलित केले. देवपूजा, आरती आणि नामस्मरणाने संपूर्ण घर मंगलमय झाले. दुसरा दीपही हसत म्हणाला, माझ्या घरीही आज मोठ्या श्रद्धेने दीपपूजन झाले. देवभक्तीने माझी ज्योत अधिक तेजस्वी झाली. अशा प्रकारे प्रत्येक दीप आपल्या घरातील पूजेचे वर्णन करत होता. परंतु त्या सर्वांमध्ये एक दीप मात्र शांत होता. त्याच्या स्वरात आनंद नव्हता. इतर दीपांनी प्रेमाने विचारले, मित्रा, आज तू इतका उदास का दिसतोस? तुझ्या घरी काही अनर्थ घडला आहे का? तेव्हा तो दीप शांतपणे म्हणाला, मी राजवाड्यातील दीप आहे. माझी सेवा करणारी एक सद्गुणी सून होती. ती रोज भक्तिभावाने मला स्वच्छ करून प्रज्वलित करायची. तिच्या हातून होणाऱ्या पूजेमुळे माझी ज्योत नेहमी आनंदाने तेवत असे. क्षणभर थांबून तो पुढे म्हणाला, पण एका गैरसमजामुळे तिच्यावर दोष ठेवण्यात आला. निरपराध असूनही तिला घर सोडावे लागले. तिच्या जाण्यापासून माझी पूर्वीसारखी सेवा करणारे कोणी उरले नाही. हे ऐकून सर्व दीप गंभीर झाले. त्यापैकी एक दीप म्हणाला, जिने इतक्या श्रद्धेने आमची सेवा केली, तिच्यावर अन्याय होणे योग्य नाही. दुसरा दीप म्हणाला, सत्य कितीही काळ दडले तरी एक दिवस ते समोर येतेच. सर्व दीपांनी त्या निरपराध सुनेसाठी मनोमन प्रार्थना केली. ती जिथे असेल तिथे सुखी राहो. तिच्यावर आलेले संकट दूर हो. तिच्या भक्तीचे फळ तिला नक्कीच मिळो. हा संपूर्ण संवाद राजा शांतपणे ऐकत होता. दिव्यांचे शब्द त्याच्या हृदयाला स्पर्श करून गेले. त्याच्या मनात विचारांचे वादळ उठले. आपल्या हातून मोठा अन्याय तर झाला नाही ना, अशी खंत त्याच्या मनात निर्माण झाली. सत्य जाणून घेण्याचा निर्धार करून राजा सकाळ होताच राजवाड्याकडे निघाला. सकाळ होताच राजा राजवाड्यात परतला. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते. त्याने शांतपणे संपूर्ण घटनेची चौकशी करण्यास सुरुवात केली. एकामागून एक सर्वांची विचारपूस झाली. हळूहळू त्या दिवसाचा खरा घटनाक्रम समोर येऊ लागला. राजाच्या लक्षात आले की घाईघाईने निर्णय घेतल्यामुळे एक निष्पाप सुनेला शिक्षा भोगावी लागली. हे सत्य समजताच राजाचे मन पश्चातापाने भरून आले. त्याने तात्काळ आपल्या सेवकांना आज्ञा दिली, जिथे कुठे ती असेल तिला सन्मानाने परत घेऊन या. काही दिवसांनी ती सून परत राजवाड्यात आली. राजाने तिची मनापासून क्षमा मागितली. तिचा योग्य सन्मान पुन्हा तिला मिळाला. राजवाड्यातील सर्वांनीही आपली चूक मान्य केली आणि तिचे प्रेमाने स्वागत केले. असे सांगितले जाते की त्या दिवसानंतर राजवाड्यात आषाढी अमावास्येच्या दिवशी दीपपूजन अधिक श्रद्धेने केले जाऊ लागले. दीपांचा आदर, देवभक्ती आणि कुटुंबातील परस्पर विश्वास यांना नव्याने महत्त्व प्राप्त झाले. मंडळी,
या पारंपरिक कथेचा संदेश आपल्याला अनेक सुंदर जीवनमूल्ये शिकवते. घाईघाईने कोणावरही दोषारोप करू नये. सत्य उशिरा का होईना, पण एक दिवस नक्की समोर येते. निरपराध व्यक्तीवर अन्याय होऊ नये याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दीप हा केवळ प्रकाश देणारा नाही, तो ज्ञान, श्रद्धा, मंगलता आणि ईश्वर कृपेचे प्रतीक आहे. म्हणूनच आषाढी अमावास्येच्या दिवशी श्रद्धेने दीपपूजन करण्याची परंपरा आजही जपली जाते. मंडळी, या दिवशी काय करावे आणि काय टाळावे याबद्दल थोडं जाणून घेऊया. दीप अमावास्येच्या दिवशी काही गोष्टी श्रद्धेने केल्यास मन प्रसन्न होते आणि घरात भक्तिमय वातावरण निर्माण होते. घर आणि देवघर स्वच्छ ठेवावे. स्वच्छता ही भारतीय संस्कृतीत पवित्रतेचे प्रतीक मानली जाते. म्हणून या दिवशी घर आणि देवघर आणि पूजेसाठी वापरले जाणारे दिवे स्वच्छ ठेवावेत. दीप प्रज्वलित करावेत. संध्याकाळी देवघरात, तुळशी वृंदावनाजवळ किंवा घराच्या प्रवेशद्वाराजवळ दिवा लावावा. दीप लावताना मनात सद्भाव आणि भक्तिभाव असावा. नामस्मरण आणि प्रार्थना करावी. या दिवशी आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण करावे. ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा आपल्या गुरूंचे नामस्मरण करावे. आपापल्या श्रद्धेनुसार नामस्मरण किंवा मंत्रजाप करावे. ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्यावा. घरातील वडीलधारी मंडळींचा आशीर्वाद घेणे ही भारतीय संस्कृतीतील सुंदर परंपरा आहे. या दिवशी काही गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करावा. राग, मत्सर आणि कटू बोलणे टाळावे. घरात वादविवाद टाळावेत. देवपूजा करताना घाई करू नये. दिवे निष्काळजीपणे ठेवू नयेत. पूजा केवळ औपचारिकता म्हणून न करता श्रद्धेने करावी. दीप अमावास्येचा खरा संदेश. मंडळी, दीप अमावस्या म्हणजे केवळ दिव्यांची पूजा करण्याचा दिवस नाही, तर आपल्या जीवनात प्रकाश, पवित्रता आणि कृतज्ञतेचा भाव जागवण्याचा दिवस आहे. आपण वर्षभर देवपूजेत जे दिवे वापरतो, त्या दिव्यांची स्वच्छता करून त्यांचे पूजन करणे म्हणजे ईश्वर सेवेत उपयोगी पडणाऱ्या साधनांप्रती आदर व्यक्त करणे होय. आपल्या भारतीय संस्कृतीत ज्या वस्तू आपल्याला सतत उपयोगी पडतात, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची सुंदर परंपरा आहे. दीप अमावस्या ही त्याच संस्काराची आठवण करून देते. जसा छोटासा दिवा अंधार दूर करतो, तशीच एक चांगली विचारधारा, एक प्रेमळ शब्द आणि एक भक्तिभावपूर्ण कृती जीवनात प्रकाश निर्माण करू शकते. दीप अमावस्येनंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. भगवान शंकर, भगवान श्री विष्णू, भगवान श्री गणेश, देवी आणि संतांच्या भक्तीसाठी हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. म्हणून दीप अमावस्येच्या दिवशी बाह्य स्वच्छतेबरोबर मनाची शुद्धता करून प्रेम, श्रद्धा आणि भक्तीने श्रावण महिन्याचे स्वागत करूया. मंडळी, चला शेवटी सर्वजण मिळून प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमच्या जीवनात सदैव ज्ञानाचा, भक्तीचा आणि सद्विचारांचा प्रकाश राहू दे. आमच्या कुटुंबाला आरोग्य, सुखशांती आणि समाधान लाभू दे. आमच्या घरातील प्रेम, एकता आणि श्रद्धा सदैव वाढत राहू दे. आमच्या हातून सदैव चांगली कर्मे घडू दे. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. कमेंटमध्ये गणगण गणात होते लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन भक्तिमय विषयासह. गणगण गणात होते.
श्री गजानन महाराज की जय. धन्यवाद.